क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये धावपल कोता आणि स्कोर कार्डवरती धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्यात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 26. सुरुवात चांगली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील धावा बनवल्यात आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने देखील प्रतिस्पर्धींना रोखण्याचा प्रयत्न केलाय. काही विकेट मिळवल्यात. पोपट दिघे पहिला चेंडू होता टिपलाय झेल. विपिन अर्थात बंटी लांडगे शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला होते. थर्ड मॅन आणि गलीच्या अगदी मधोमध उभे होते आणि तिथे झेल टिपला होते. विकेट येते. फलंदाज आपण पाहिलं तर बाद होत आहेत. तेजस बिग विकेट गॉन. मोठा मासा गळाला. धक्का क्रमांक 3. आघाडीचे सलामीचे बॅटर इथे आपण पाहिलं तर होत आहेत आउट बाद. तीन गडी बाद 26 धावा धावपल कोता आहे. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. धावपल कोता आणि स्कोर कार्डवरती धावा देखील आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत. विकेट आपण पाहिलं तर गमवत आहेत. पोपट दिघे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत आणि अतिशय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत इथे पाहायला मिळते. संविधान ग्रुप विरुद्ध TCL ग्रुप या दोन संघात पहिली मॅच आपण पाहतोय. बॅटिंग साठी येत आहे डावकुरातीचे तेजपुंज तारा. शैलेश निहोंगने फलंदाजीला. यावेळीचा चेंडू होता. खेळून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती बॉल मिडल होताना पाहायला मिळत नाही. आणखीन एक डॉट बॉल येतोय. पोपट दिघे यांच्याकडे गोलंदाजीतून सातत्यानं प्रभावित करणारी गोलंदाजी आम्ही पाहिली. तुम्ही 40+ महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील पाहिलं असेल त्यांची गोलंदाजी आणि इथे देखील आपण पाहतोय त्यांची गोलंदाजी. बॅटिंगला आपण पाहतोय शैलेश निहोंगने ऑन स्ट्राईक. मिडल ऑफ द बॅट केलाय. चेंडू उंची घेतोय परंतु लांबी घेताना पाहायला मिळत नाही. झेल टिपलाय. विकेट येते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर आउट होत आहेत. बाद होत आहेत आणि इथे खातही न खोलता अगदी शून्यावरती बॅटर आपण पाहिलं तर परत आहेत शैलेश निहोंगने. धक्का क्रमांक 4. चौथा बॅटर इथे बाद होत आहेत. विकेट देखील आपण पाहिलं तर गमवतो. भैया सकाळच्या सत्रात पहिलीच मॅच सुरू आहे आणि इथे TCL ग्रुपची थोडीशी पडझड होताना पाहायला मिळते. कॅप्टन शैलेश निहोंगने यांना थोडंसं पुढे पाठवलं होतं बॅटिंगसाठी कारण का आता लेफ्टी गोलंदाज होते. डावकुरातीचा गोलंदाज समोर डावकुरातीचा फलंदाज होता आणि तिथे भैया शैलेश निहोंगने अगदी शून्यावरती बाद होत आहेत. काय सांगाल? उत्तम सर, धन्यवाद. शैलेश सर गेले 3 दिवस इथं आहेत तळ ठोकून, पण मैदानाचा काही त्यांना विकेटचा अंदाज घेता नाही आला. जर शैलेश सरांनी खरंच म्हणजे सिंगल डबल घेतली असती तर नक्कीच हे हवेत बॉल मारून काय पक्षी पाडणार होते का काय काय माहिती. पण चालेल, पुढच्या तर बॉलिंगला आपण बघू काय करतात ते. धन्यवाद. धावा देखील आपण पाहिलं तर रोखल्यात. पोपट दिघे विकेट टेकर गोलंदाज. मी सुरुवातीला सांगितलं की या गोलंदाजाकडे तुम्ही पाहताय वयवर्ष अगदी 40+ आहे. 40च्या पलीकडे ते कधीच गेले कित्येक वर्षे 40+ क्रिकेटच्या स्पर्धा ते गाजवत आहेत आपल्या गोलंदाजीतून आणि 2 विकेट मिळवल्यात आतापर्यंत या षटकात. रिव्हर्सचा प्रयत्न होता. स्विच हिटचा प्रयत्न होता. अपील जोरदार करतायत लेग बिपर विकेट साठी. तोपर्यंत एक सिंगल घेतले जाते आणि तिथे देखील आपण पाहिलं तर धाव देखील आपण पाहिलं तर इथे धावसंख्या पुढे जाते. 27 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट तुमच्याकडनं अपेक्षित आहेत. राहुल भैया साठे यांनी सांगितलं की प्रत्येक चेंडूवरती तुम्ही चौकार षटकार खेळू शकत नाही. जर गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, त्याच्याकडे चांगला टप्पा आहे, चांगली अचूकता आहे, चांगली लेंथ आहे, तर त्याला सन्मान द्या. एकेरी दुहेरी धावा घ्या. परंतु इथे पुन्हा एकदा योगेश तरडे मिस टाइम झालाय. टिपलाय. या षटकातील 3री विकेट मिळवत आहेत पोपट दिघे आणि फलंदाज बाद होत आहेत. योगेश तरडे बिग विकेट गॉन. मोठा मासा गळाला. सिटी इंटरनॅशनल स्कूलचे ते स्पोर्ट टीचर आहेत आणि इथे आपण पाहिलं तर एक मोठी विकेट योगेश तरडे यांच्या रूपाने गमावली जाते. TCL ग्रुप या संघाचा फलंदाज क्रमांक 5. 5वा बॅटर इथे आपण पाहिलं तर कोसळतोय. 5वा धक्का. शिवाजी कुतवड आपण पाहिलं तर
संभाजी कुतवड आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानात येत आहेत. 27 धावा धावफलक होत आहेत. चौथं षटक सुरू आहेत. 5 विकेट इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. निम्मा संघ गारद होताना पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेसिंग मॅच आहे. सत्तावीस धावा धावफलक होत आहेत. पोपट दिघे लहाचे ऑफ कमबॅक. गोलंदाजी काय कमालीची आहे. अगदी 40+ खेळाडू आहेत आणि नव्या उमद्या खेळाडूला लाचवेल या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय. टप्पा चांगला आहे आणि लेग बीपर विकेट. 4 विकेट एकाच ओव्हर मध्ये एकाच षटकात. जबरदस्त गोलंदाजी. पोपटराव दिघी वरतून वारज्याचा प्रवास करत आलेत आणि कमालीची गोलंदाजी करतायत या षटकात. जबरदस्त गोलंदाजी. 1 2 3 4 फलंदाजांना डगआउटचा रस्ता दाखवतायत. 4 बॅटर इथे बाद करतायत पोपटराव दिघी. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 27 धावा. न्यू बॅटर बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. योगेश शेलार बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाजीला मैदान ते उतरतायत. गोलंदाजी देखील छोटासा बदल होतोय कारण का 6 ओव्हरची मॅच